हे खा, हे आत्ता गरम गरम तयार केलं. अगं बस 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 बस. नाही नाही, मी नंतर बसेन, आधी तुम्ही नाश्ता करून घ्या. अगं मी तुला बस म्हणत नाहीये. बस बस किती वाढतेस? अगं पोट आहे डस्टबिन आहे, दोन्हीकडचं खाऊन जाडा होईन ना मी. दोन्हीकडे दुसरीकडे कुठे खायला जाता? हे आपलं इथे आणि ऑफिस मध्ये. ऑफिसात खायला तुम्ही काय गव्हर्नमेंट सर्वंट आहात? शडा. अगं आमच्या ऑफिस मध्ये पण छान छान जेवण, छान छान नाश्ता मिळतो. अगदी अरबट सरबट. हो मग. हॅलो अरबट सरबट. हे बघा. हॅलो कोण बोलतंय? त्यापेक्षा काय बोलतोय हे महत्वाचं आहे. मिस्टर किशोर कुलकर्णी, दोन बायकांचा नवरा. पाणी. हॅलो कोण बोलतंय? दोघींनाही अंधारात ठेवून दोघींशी संसार करतोस होय? काहीतरीच काय बडबडत आहे. आशा आणि लता अशा दोन बायका. काय फालतू बडबड करते तुम्ही? हो बर, आता कुठं आहेस? आशाकडे ना? ठीक आहे, मी तुझ्या दुसऱ्या बायकोला लताला सगळं फोन करून सांगतो, म्हणजे ती येईल तिकडं. हा बाय, टेक केअर. नाही नाही नको नको नको. ऐका हो. हॅलो हॅलो. काय झालं? म्हणजे क्लायंट गेला हातात ना? मला जावं लागणार आहे. अहो असं काय करता? काहीतरी खाऊन जा. नाही पहिलं जातो. नाही मग घेऊन तरी जा. तुझं काय शिबाई, आता हे सगळं मलाच खावं लागणार. शपथ त्याचाच फोन असणार. What a pleasant surprise! तू कधी आलास? त्याचा फोन आला तेव्हा. अरे तुझा फोन आला तेव्हा इथे आलो. परत कोणाचा तरी फोन आला. नाही नको उचलू. Why not? अरे म्हणजे काय हे काय तुझी आठवण झाली, मी धावत तुझ्यासाठी आलो आणि तू फोन उचलणारच. चल आपण फिरायला जाऊया चल. इम्पॉर्टंट फोन असेल, मला उचलू दे. नको प्लीज. 2 minutes. Hello. What? No, but it's okay. It's okay. ठीक आहे, ठेवते मी फोन. बाय. खरं तर मी तुला सांगणार होतो. मामीचा फोन आला होता. ती सांगत होती की तिच्या नेबरच्या मुलीने एका ब्लॅक करणाऱ्या मुलाबरोबर पळून जाऊन लग्न केलं. कॅन यू इमॅजिन? अच्छा मामीचा फोन होय. येस. मला वाटलं मावशीचा. नाही काय नाही वाटलं. मगाशी एक फोन आला होता. कुणाचा? माझ्या आजीचा. आजीचा. यू नो व्हॉट यू सेइंग? ती म्हणाली की आपल्या लग्नाचे फोटो अल्बम तिला बघायचं आहे. ऍक्च्युअली काय आपला अल्बम हरवलाय. इट्स लॉस्ट. गायब झालाय. किशोर. काय झालं? काय भाऊजी. येस, मी डिक्शनरी मध्ये फाइंड आउट केलाय. फटाक्याचा अर्थ मित्र नसतो, फटाक्याचा अर्थ क्रॅकर असतो. क्रॅकर? वहिनी वेगळ्याच ट्रॅकवर असतात ना. बाकी तुम्ही कशा आहात? I'm fit and fine. Yes. चला मी तुमच्यासाठी पटकन इटली बनवते. इटली? येस, इटालियन फूड. एवढ्या लांब जायची गरज आहे? इटलीच कुठली तरी डिश बनवा ना. पिझ्झा अँड पास्ता. चालेल आम्हाला नाश्ता. व्हेरी फनी क्रॅकर भाऊजी. बरं किशोर, अरे आशा वहिनी आहेत ना. आशा वहिनी म्हणाल्या की नाश्ता करता करता पळून गेलास. कुठे गेलास? तुझ्या मागे आलो तू इथे आलेला. इकडे काय झालं काय रे? बस. काय झालं? काय नाही रे, मला तिकडे एक फोन आला होता. माझी 2 लग्न झाले तशी माहिती दिली फोनवर. काय सांगतोस काय? कोरियर. मी बघतो. येते ना. हे बघ, अरे तुझ्याच नावाचं पार्सल आहे. एक मिनिट थांब बघतो. एक मिनिट. अरे किशोर, तुझे आणि लता वहिनीचे लग्नाचे फोटो आहेत. अरे तेव्हा म्हणजे ते फोटो गायब झाले, ते फोटो यांच्याकडे गेलेत. हॅलो. काय कुलकर्णी?
फोटो मिळाले का? नाही, माझ्याकडे अजूनही पुरावे आहेत बरं का. हॅलो, कोण बोलतंय? तुझा हितचिंतक. काय की तुझी दोन्ही लग्न टिकून राहावी असं मला मनापासून वाटतंय. पण पण काय? 2 लाख रुपये. 2 लाख? अहो, हे जरा फारच होतंय तो. थोडं कन्सेशन द्या ना. चल, तू म्हणून 5 रुपये कमी दे. चल. भंकस करताय का हो? सुरुवात तूच केलीस. संध्याकाळी पैसे घेऊन शंकराच्या मंदिराकडे यायचं. हा, पत्ता मी तुला SMS करतो. पैसे घेऊन यायचं, नाहीतर हॅलो हॅलो हॅलो. काय झालं रे? अरे हा माणूस मला ब्लॅकमेल करतोय. 2 लाख रुपये मागतोय. 2 लाख रुपये? आता तू काय करणार? काय नाही, पैसे देणार आणि पुरावे आणणार. 2 लाख रुपये म्हणजे एक लग्न तुला 1 लाखाला पडलं. आलो बाबा, देऊळ आलं. हे 7वं झाड. फोन पण आला. त्याला बरोबर कळलं मी आलो इथे. हॅलो. पैसे आणलेस का? हो, पूर्ण 2 लाख रुपये आहेत. काय 5 रुपये पण कमी नाही केलेत तुम्ही. हा बरं, पुरावे कुठे आहेत? हे चिंधुजोर आहे का आपण? हो, सॉरी. हो, जरा समोरून बोलूया ना आपण. काय मला तुम्हाला पाहायचंय हो, या ना. येणा समजला काय मला? चल, आता सांगतो तसं करायचं. 2.5 पावलं चाल. अहो, मी काय चेस मधला घोडा वाटलो तुम्हाला? हे सांगतो तसं कर, नाहीतर लावेन. काय घोडा? कानाखाली लावेन. हा, घोडा 2.5 पावलं घोडा ना. 1 2 अशी होती, ते घाण आहे. हे तिथं देऊळ आहे. नाही, देऊळ आहे हो, पण झाडाच्या बाजूला घाण आहे हो. अरे तिथेच पिशवी आहे बघ. अच्छा, ती पिशवी आहे. हो, सॉरी, मला ते घाण वाटली उगाच. 1 मिनिट. हा, मिळाले. त्यात पुरावे आहेत. अरे वा, थँक्यू व्हेरी मच. चला, येतो मी. पैसे ठेव. अरे हा. अहो, पण या रस्त्यावर कोणी दिसत नाही हो. दुसरं कोणतरी 1 2 2.5 करायचा आणि पैसे घेऊन जायचा. नंतर तुम्हीच मला लावाल. गोडा नाही, धंद्याला. जा यार. ए, जा तू, जा रे. ए, ठेवतो. कौन आया मेरे मन के द्वारे, पायल की झनका. लता, वहिनी घराची जबाबदारी माझ्यावर सोपून बहुतेक पार्लरच्या पार्लर मध्ये गेलेले आहेत. हे बघ काय आणलंय. माझ्यासाठी खाऊ आणलंस, खायला आणलंस. अरे. बहुतेक सँडविच ना. नाही रे बाबा, अरे ब्लॅकमेलर कडनं फोटो आणले आहेत. ब्लॅकमेलर म्हणजे 2 लाख रुपये दिलेच. मग नव्या कोरा करकरीत नोटा दिल्या आहेत. एका बाजूने छापलेल्या. अरे लहान मुलं खेळतात ना, त्या नोटा दिल्यात. म्हणलं बस खेळत नवा व्यापार. महागुरु, आप तो नव्या व्यापार करके आए हैं. बघू कसले फोटो. मला तर एकदम असं आय, वाह क्या फोटो है. लता किशोर. दुसरा फोटो तो हिट आशा किशोर. तिसरा तो एकदमच हिट, लता आशा किशोर. हे बघ तर आरडी बर्मन आहे. अरे अमिताभ डोकं कट झालं त्याचं. कुठल्या तरी पार्टीतला फोटो दिसतोय. लता मंगेशकर, आशा भोसले, अमिताभ बच्चन. अरे हे कुठले फोटो दिलेत त्याने? त्याचाच फोन आहे. हॅलो. फोटो पाहिले का? हा, आपण काय चावटपण आहे. माझे फोटो नाही आहेत. खोट्या नोटांच्या बदल्यात खरे फोटो पाहिजे होय तुला? खोट्या नोटा? असं खट्टनट्टपणा मी करणार नाही. काय झालं? तू असली फालतूगिरी करणार आहे माहिती होतं मला, म्हणून मी हे फोटो पाठवले. हा, मग ते खरे फोटो गेले कुठे? तुझ्या बायकोकडे. काय? हॅलो. हॅलो, काय झालं रे? अरे यार, खरे फोटो आशाकडे पाठवलेत. आशा काय तो? आशाचाच फोन आहे. हॅलो. हे बघ, त्या फोटोवर अजिबात विश्वास ठेवू नकोस. हे खोटे फोटो आहेत ते. नाही, पण कुठल्या फोटो बद्दल बोलताय तुम्ही? म्हणजे तुझ्याकडे ते फोटो आलेले नाहीत? फोटो? कुठले फोटो? काय नाही. काय अगं, माझा एक मित्र आहे ना, तो फारच गमत्या करतोय हल्ली कोणाचाही फोटो कोणाकडे पाठवतो. आणि हे बघ, आले फोटो तो उघडायचा नाही बरं का. ठेव. काय झालं रे? काय नाही, ते फोटो तेवढून पोचलेच नाहीत. आणि समजा पोचले तर? मग मी पोचलो. आईला त्याचाच फोन आहे. हॅलो. काय कुलकर्णी, हवा गेली का? नाही, ते फोटो नाही पाठवले अजून.
फक्त हुल दिलेली. हा पण आपण कधीही पाठवू शकतो. हा मी काय म्हणतो, कशाला पाठवताय? नाही, मी एक काम करतो, तुझ्या बायकांसकट अख्ख्या मीडियाला फोटो पाठवतो. हो तू फेमस तुझ्या लफड्यांसकट. असं काय करू नका हो. या दोन्ही बायका मला घराबाहेर काढतील हो. प्लीज प्लीज असं करू नका. मी तुमच्या पाया पडतो. हो तर तुम्हाला मी पैसे देतो. खोटे. नाही, यावेळेस खरे 2 लाख. खरे 2 लाख. आता 3 लाख. रेट वाढला पटकन तुमचा. हो का? असंच. अहो, माझ्याकडे तेवढे पैसे नाही येतो आणि कुठून मिळतील अशी अपेक्षा नाहीये. अहो प्लीज, एवढे मी पैसे आणू कुठून? ते तुझं तू बघ. कळलं का? 3 लाख तयार ठेव, नाहीतर मर. हॅलो. हा, हे बघ, तू काही टेन्शन घेऊ नको. मी आहे ना, मी बघतो काय ते करतो. हा, कुठनं आणणार आहेस? 3 लाख रुपये आणणारच का? 30 रुपयाची लायकी नाही तुझी. 30 रुपयेच पाहिजे होते रे मला रिचार्ज करायचं ना. काय आहे? सॉरी कुणाची धमकी आणि तुम्हाला? हो ना. हल्ली उठसूट कुणालाही खुनाच्या धमक्या यायला लागल्यात. खूपच वाईट परिस्थिती आली आहे त्या गुन्हेगारांवरती. बिचारे. बरं, त्यांनी काही नाव वगैरे सांगितलं का तुम्हाला? हो, त्याने काय आमंत्रण द्यायला फोन नाही केला, धमकी द्यायला फोन केलाय. अहो तसं नाही, म्हणजे नेमकी कुठची गँग? म्हणजे टाकल्या श्याम, टाकल्या कांबळ्या, टाकल्या वैभव, हा चिंदी चोर आहे. काय आहे, यांचे केस वाढण्यापेक्षा गँगच वाढत चालल्यात. यांच्यापैकी कोणी होतं का? नाही, असं काही नव्हतं. मला तेवढंच सांगितलं की पैसे दे, नाही तर खून करेन म्हणून. खून करेन? हो ना. बरं आहे ना, तेवढीच माझी लता फ्री होईल. नाही असं म्हणाला तू? हा, काहीतरी बंदोबस्त करा त्याचा. बंदोबस्त केला असता, पण तो एरिया माझा नाहीये, त्याच्यामुळे मी नाही काही करू शकत. अरे पण मी तुमच्याच एरियात राहतो. नाही तसं नाही. मला सांगा, तुम्ही पैसे घेऊन कुठे जाणार? हे चिंचपाडा. तो एरिया माझा नाहीये. सॉरी, रिअली सो सॉरी. नाही, तुम्ही जर एक काम केलं ना तर तुम्हाला मेडल मिळेल हो. बक्षीस मिळेल. मेडल? बक्षीस? तुम्हाला सांगतो, ट्रेनिंग मध्ये असल्यापासून माझी इच्छा आहे हो, मला मेडल मिळावं. हो ना, ती वेळ आली आता. तर हे काम कराच तुम्ही. ओके, येस. मी तुमच्या बरोबर येतोय चिंच पोकळीला. चिंच पोकळी? तिकडे काय पूजा आहे? तुम्हीच म्हणाला तर तिकडे जायचं. अहो, चिंचपाडा म्हटलं मी. असे एरिया बदलताना एरिया चुकता म्हणून तुमचं प्रमोशन होत नाही. ओके, मिशन चिंचोली. काय तुम्ही पुढे का दिसता? मागे जा, मागे जा. सॉरी, मी ऍक्च्युली मागे जा. अरे काय मागे जा, पुढे जा. 5 तास झाले मी गाडीच्या खाली झोपून आहे. कधी येणार आहे तो? अहो, यायला हवा ना. आला यायला हवा. लोक झोपून पेपर वाचतात, मी पेपरवर झोपून पेपर वाचतोय. तरी मला संशय होताच. कोण तुम्हाला फोन करणार आहे धमकीचा? अहो, खरंच केला होता. खरंच एक मिनिट, हो, तुम्ही येऊ नका बाहेर. अहो, प्रॉब्लेम होईल माझा. प्रॉब्लेम कसला प्रॉब्लेम? मला 5 तास गाडीच्या खाली झोपवलं. माझी फजिती बघण्यासाठी मला इथे बोलवलं होतं. नाही, असं काही नाही. नाही, असं काही नाही. काय तुम्ही आता मला भेटा, मग मी तुम्हाला दाखवतो मी काय चीज आहे ते. सॅल्यूट का मारताय? सॅल्यूट नाही, अंग बोगळा करतोय. सॅल्यूट मारतोय याला. अहो, थांबा हो, जाऊ नका. माझा प्रॉब्लेम आहे हो. आई शपथ, त्याचाच फोन आहे. हॅलो. अहो, तुम्ही आला नाहीत. कुलकर्ण्या, पोलिसांना घेऊन येतोस? आता बघ मी काय करतो ते बघच तू. हॅलो हॅलो हॅलो. नाही, मी कोणाला आणलं नव्हतं. हॅलो. आलं ना अंगाशी. कोणी सांगितलं होतं पोलीस घेऊन जायला? मग त्याला 3 लाख रुपये देऊन यायचे. मला एक कळत नाहीये, त्यांना कळलं कसं की माझ्यावर इन्स्पेक्टर आहे? बरं, इन्स्पेक्टर सिव्हिल मध्ये होता, ते रिव्हील झालं कसं? अरे हे लोक जाम पोचलेले असतात ना असे धंदे करणारे. तुला सांगतो, पोलिसाच्या टोपीवरून ओळखतात ही टोपी कोणाची आहे. बोल, स्वतःची काळजी घ्या. डेंजरस असतात लोक. काय ग? हे बघा, काय झालं? आपल्या दारावर कोणीतरी हे ठेवून गेलं होतं तुमच्या नावाने. काय? कोण ठेवून गेलं होतं त्याचं नाव नाहीये मात्र. काय आहे काय? बाई, लता. अरे आज तू लता वहिनीच्या घरातून त्याला वाटलं लता मंगेशकरांचा अल्बम आला. अरे बाबा, तो अल्बम वेगळा असतो. हा फोटोंचा अल्बम आहे. फोटोंचा अल्बम आहे. हा, बघू. राहू दे. कशाला बघू? असं कसं बघू? अगं, दुसऱ्यांची गोष्ट आपण कशाला बघू? आपल्या घरी आली की नाही ती मला बघू. अरे मग काय झालं? आपल्याकडे शेजारचा मुलगा आला, त्याने अभ्यास केला, त्याला मारणार आहेस का तू? नाही हो. अगं, आपल्याकडे शेजाऱ्यांचा लेंगा आला तर मी चुकून घालणार आहे का तो? नाही हो. आणि आपल्याकडे चुकून शेजारची बायको आली तर पुरी झाली तुमची बडबड. मला बघायचा अल्बम. नाही पण- तुम्ही दोघांना नाही करणार हो. आम्हा बायकांना किती उत्सुकता असते दुसऱ्यांच्या लग्नाचा अल्बम बघण्यामध्ये. म्हणजे नवऱ्या मुलीनी कुठल्या रंगाचा शालू नेसलाय, तिचा मेकअप कसा झालाय, तिचे केस कसे आहेत. बघू नको, नंतर माझ्यावर केस करशील. काय म्हणाला? हे आपलं ते हे गप्प बसा तुम्ही.
एकही फोटो नाही अल्बम मध्ये. काय काय लोक कसे फसवतात काय नाही येत. अरे त्याने चुकून एप्रिल फुल केलं की काय आता काय झालं असेल त्याचा मूड केला असेल त्याने काय सांगता येतं आपल्याला. चला हो तुम्ही. गॅसवर कुकर ठेवला होता. मग मला काय सांगते जाऊन तू बघ ना. लक्षातच नाही मी माझं. गॅस तू पण गॅसवर असेल ना. अरे बाबा माझ्या वाचलो रे वाचलो पण मला कळत नाहीये का खेळ खेळतोय. पण मी कशाला खेळ खेळू. तू नाही रे. अरे हा जो कोण ब्लॅक मिलर आहे ना तो का खेळ खेळतोय कळत नाहीये. फोन माझाच वाचतोय. हॅलो. खेळ फक्त तुलाच खेळता येतात का रे? जिंदगी गेली आपली चोर पोलीस खेळण्यात. नाही नाही सॉरी सॉरी. अहो ते इन्स्पेक्टर मी आणले नव्हते त्यांना ते स्वतःहून आले होते हो. ए मूर्ख समजतोस का रे मला? हे बघ शेवटची संधी देतोय तुला. यावेळी कुठलीही गडबड न करता पैसे घेऊन माल टेकडी झोपडी जवळ यायचं. आणि ऐक आता 3 लाख नाही 5 लाख. किती? 5 लाख. 5 लाख? अहो नाही नाही. हॅलो 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 किशोर रे असं पचकन जायचं रे. तू असं झालं तर माझा उघडार पाणी पाणी घेऊन जा. पाणी पाणी बापरे परत फोन आला. नाही हा नाही परत फोन आला. तुझा फोन. हॅलो. एक मिनिट. त्यागराज तू मी काय नाही किशोर हे सगळं तुझ्यामुळे झालं. माझ्यामुळे? हो परवा मी तुझ्याकडे पैसे मागितले तेव्हा तू मला वाटेल तसं बोललास. भिकारी काय फुकट्या काय युजलेस काय माझा अपमान केलास तू. म्हणून हा तुझा माज उतरवण्यासाठी हे मी नाटक केलं. नाटक? हो नाटक. एरियातल्या एका चवन्नी टपोरीला मदतीला घेतलं. तोच तुला फोन करत होता. तुझी सगळी इन्फॉर्मेशन मी त्याला देत होतो. अच्छा अच्छा म्हणजे काल तुझ्या फोनवर त्या ब्लॅकमेलरचा फोन आला तो चुकून मी घेतला तेव्हाच मला अंदाज आला या कटाच्या मागे खरा सूत्रधार तूच असणार. का वागलं असं? हा काय कमी केलं मी? आता तुला कळल्यावर मी साप अडकलो. नाहीतर पैसे घेऊन पळूनच जाणार होतास. नाही नाही साहेब मी 2 दिवसात परत करणार होतो. खोटा बोलू नकोस. आई शपथ साहेब. अहो जीवा भावाचा मित्र आहे तो माझा. पोटच्या पोरासारखं पोचलंय त्यांनी मला. याच्याशी गद्दारी कशाला करेन मी. सॉरी यार किशोर सॉरी. सॉरी बिरी काही नाही. तू यांना ब्लॅकमेल केलेला आहेस असा तुझ्यावर आरोप आहे आणि आता तुला जेलमध्ये जावंच लागणार. किशोर जा 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 घेऊन जा घेऊन जा. एक मिनिट साहेब 1 मिनिट. एकच मिनिट. किशोर हे मला आता पोलीस स्टेशनला नेतील. मारतील तेव्हा मी तुझ्या त्या दोन मिनिटं थांबा. 2 मिनिटात मलाही आठवलं 2 वर्षापासून याला सांभाळतो. फार माझा जीवाभावाचा मित्र आहे. असं कसं याला जाऊ दे. नाही नाही मी केस मागे घेतो बस. माझ्या गोल्ड मेडलचं काय? ते तुमचं तुम्ही बघा. किशोर कुलकर्णी परत एकदा मला तुम्ही तोंडावर पाडलं. मी बघून घेईन तुम्हाला. सेल्यूट का मारताय? चालूच नाही. मी नर्वस झालोय. थँक्स किशोर. यार हे पण कसा वाटला माझा ड्रामा? सॉलिड रंगवला नाही? हो ना आता मीच तुला चांगला रंग होतो. अरे तो इन्स्पेक्टर पैसे घेऊन गेला. जाऊ दे.